हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, आनंदी असाल. तर कसं काय सगळं बरं आहे ना? तर इथे आम्ही पोचलेलो होतो कटरा आणि तुम्ही बघू शकता मस्त असं पहाडामध्ये माता राणीचं दर्शन. आहा, जय माता दी. तर इथे कटरा स्टेशनला आहे आम्ही सध्या. नागपूर ते कटरा हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. प्रवास 2 दिवसाचा, त्यामध्ये काय केलं आम्ही वगैरे, काय आणलं जेवायला, सगळं सगळं. आणि नंतर मग इथे आम्ही स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्हाला हॉटेल जे आम्ही आधीच बुक केलेलं होतं नागपूरवरून, त्यांच्याच गाड्या आल्या. म्हणजे आम्हाला खूप असं ऑटो बुक करायची वगैरे गरज पडली नाही, त्यामुळे आमचा वेळ खूप वाचला. सो तुम्ही पण जर येत असाल ना तर आधीच बुक करा. खूप काही महाग नाही आहेत हॉटेल वगैरे जास्त. सो आणि सर्व्हिस पण आहे. तर इथे आम्हाला त्यांच्याच गाड्या आल्या घेण्यासाठी. इथे 2 ट्रिपा त्यांनी आमच्या मारलेल्या आहे. 17 ते 18 लोक आम्ही जवळपास होतो. आणि इथे 2 दिवसाच्या प्रवासासुद्धा नंतर छान असे मुलांचे चेहरे इतके मस्त प्रफुल्लित आहे. कारण की त्यांना खूप आनंद झालेला आहे आणि आम्हाला सुद्धा. नंतर आम्हाला जायचं होतं थोडं आजूबाजूचे इथले जे स्पॉट आहे ते पाहण्यासाठी, कारण की नंतर काही येणं होत नाही त्यामुळे. तर अशा प्रकारे आम्ही आता रूममध्ये आलेलो आहे आणि फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर पटापट असे फोटो विटो काढून घेतले, कारण की बाकी लोकांची तयारी व्हायची होती. सो फोटो काढून घेतले. किती वेळ आहे म्हणते? नंतर इथे फोटो काढल्यानंतर मस्तपैकी असं आम्हाला फिरायला जायचं होतं आणि त्यांच्याचकडनं गाडी होती. आम्हाला गाडी सुद्धा बुक करायची गरज पडली नाही. फक्त त्यांनी 150 रुपये पर कॅन्डिडेट असं काही बजेट घेतलेलं आहे. तरी परवडला, कारण की कमी पैशामध्ये छान असं त्यांनी फिरवून आणलेलं होतं. तर समोर तुम्हाला दाखवतेच. सो इथे आमचा हा परिवार आहे. हाय वगैरे करायला लावलं मी त्यांना आणि त्यांचे चेहरे बघू शकता, मस्त असे फ्रेश वाटत आहे. सगळे हसतमुख आहेत. आहा, छान वाटतं ना सगळे हसतात तेव्हा. तर इथे थोडं अजून मज्जा. हा जो आहे हा माझ्या भावाचा मुलगा आहे, मागचा येल्लो शर्टवाला. तर हा खूप मस्ती करतो, खूप जास्त. आणि पण छान वाटते नॉटीपणा. आणि हा माझा मुलगा आहे, भाऊ. तर इथे आमची चालू होती हसी मजाक. तर असं करता करता आम्ही वाट पाहिली, ज्यांची तयारी व्हायची होती त्यांची. सो तर तुम्ही इकडे येत असाल ना तर आजूबाजूचे स्पॉट नक्की पहा. खूप छान वाटतं. नंतर येणं होत नाही एवढ्या लांब. तर पण काय झालं की थोडंसं ना आम्ही लवकर यायला पाहिजे होतं, पण ट्रेनच लेट होती. त्यामुळे आम्हाला 2 इथेच वाजले, 3 हॉटेलला यायला आणि तयारी करतपर्यंत 4 वाजले. नंतर मग जे उजेडामध्ये पाहायचे होते राफ्टिंग वगैरे, ते राहून गेलं. नंतर आम्ही बसमध्ये बसलो सगळेजण, एक सेल्फी काढला बघू शकता. नंतर मग निघालो पुढच्या प्रवासाला. तर काही असा सीन आहे, तुम्ही बघू शकता. नुसतं पहाडामध्ये इतकं सुंदर वाटतं ना हे वातावरण. हा हा हा, खूप सुंदर. नंतर इथे आमच्या गाडीमध्ये मस्त असे गाणे चालू होते. आहा, इतकं जबरदस्त वाटत होतं. तर थोड्या रील वगैरे बनवून घेतल्या. तर पण एक तुम्हाला सांगते, जर तुम्ही येत असाल ना कटऱ्याला तर आजूबाजूचे स्पॉट नक्की पहा कमी बजेटमध्ये. म्हणजे बसमध्ये छान, म्हणजे कमी पैशात छान असं त्यांनी फिरवून आणलेलं होतं. पण एवढं एक नक्की सांगेन की थोडं तुम्ही लवकर जा, म्हणजे तुम्हाला सगळं राफ्टिंग वगैरे करता येईल. तर हा पहिला स्पॉट वॉटरफॉल आहे. तर मला वॉटरफॉलचं नाव वगैरे काही माहित चलतानी नाही. चलतानी छान तर वाटतं. चलतानी घे घे घे. तर इथे बघू शकता मस्त आजूबाजूला पहाड आणि हा वॉटरफॉल. इतकं छान वाटत होतं, शांत असं वाटलं तिथं मस्त असं बसून राहावं. पण आपल्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही 15 मिनिटं थांबलो आणि पुन्हा निघालो. थोडे फोटो वगैरे काढले, थोडे सेल्फी काढले आणि मस्त असे रील वगैरे बनवून घेतल्या. नक्की जाऊन बघा चॅनलवरती. आणि तर ही आहे आमची मोठी बहीण मनशाताई आणि हे आमचे मिस्टर, एक मोठा मुलगा, भाऊजी वगैरे आहेत फोटोमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही काही फोटो काढून घेतले. पहाडामधले काही मेमरीज ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इतकं छान वाटत होतं, सुंदर शांत वाटत होतं. तर अशा प्रकारे आम्हाला उद्या पहाड सुद्धा, म्हणजे माता रानीचं जो हे आहे चढायचं सुद्धा होतं.
त्याच्यामुळे आम्ही पटापट असं बघून घेतलं, फोटो काढून घेतले आणि पुन्हा समोरच्या प्रवासासाठी निघालो, गाडीत बसलो. सो इथे गाडीमध्ये मस्त असे गाणे लागलेले होते. याला बिलकुल असं आहे, याचा डान्स खूप मस्त करतो आणि याचे हावभाव वगैरे पाहण्यालायकच राहते. त्यामुळे खूप मस्त असा टाइमपास झाला. नंतर हे बघू शकता, आम्हाला या स्पॉटला येतपर्यंत अंधारच झालेला होता. इथे राफ्टिंग वगैरे जे आहे ते होतं, पण अंधार झाल्यामुळं आम्हाला ते काही करता आलं नाही, कारण की ते जाऊच देत नाही, अलो नाही करत अंधार झाल्यानंतर. सो ते उजेडामध्येच करतात. सो तुम्ही जर येत असाल तर थोडे लवकर या उजेडा वाजेडा. तर आम्हाला अंधारच झाला, नाहीतर मग छान वाटत होतं, एकदम मस्त असं आजूबाजूचं वातावरण आणि पाणी बघू शकता, जबरदस्त. नंतर हा तिसरा स्पॉट हे आहे मंदिर. तर हे पण एक देवीचं मंदिर आहे काय कोणतं नाव आहे? आणि चामुंडा इतकी देवी. छान गुफा आहे. चामुंडा देवीच्या दर्शनाला आलेला आहे मी मस्तपैकी. आहे थोड्याफार, पण काही वेळ लागत नाही, पटकन होतं. आणि पाणी हा, एकदम मस्त थंड असं थंड होतं. थंड. पाय वगैरे धुवून घेतले थोडंसं आणि पकड, फोन पकड. इथे जे वातावरण आहे ना, आजूबाजूला एकदम असं पहाड, झाडं आणि त्याच्यात जो आहे हे पाणी. पाण्याचा आवाज एवढा मस्त होता, खूप छान शांत, खूप सुंदर वाटत होतं. तर इथे आम्ही मस्तपैकी असं दर्शन घेतलं. इथे मी व्हिडिओ थोडा बंद केला आणि पटापट असं उतरून म्हणजे आतमध्ये जावं लागते, तर उतरून घेतलं. तर इथे जे आहे ना, वाकूनच दर्शन चला. करावं लागते, बिलकुल असं उभ्याने जाता येणार नाही, खूपच वाकून जावं लागते. तर पण एक नंबर असं दर्शन झालं इथे, खूप सुंदर वाटत होतं. नक्की आले तर इकडे नक्की या, खूप छान आहे खरंच. चामुंडा आणि देवीचं मंदिर आहे, छान होतं आणि लवकर बंद होते 6 वाजता. सो इतकं छान वाटत आहे यार. आणि इथे पाणी इतकं सुंदर आहे. आता अंधार आहे त्यामुळे मी इथे काही दाखवू शकत नाही, पण सुंदर असं वातावरण. खूप छान वाटत आहे. चला, जय माता दी. मला एकदा दर्शन देते. थोडंसं घाईमध्ये बंद होणार होतं, त्यामुळे मी काही चालू केलेलं नव्हतं कॅमेरा. सो तर बघू शकता, इतकं सुंदर वाटत होतं. हा बघू शकत असाल, एकदम वाकून जावं लागते. तर आम्ही गेलो तेव्हा गर्दी नव्हती, लगेच इतकी गर्दी झाली, त्यामुळे म्हटलं बरं झालं आपण पहिले गेलो, कारण की खूपच वाकून जावं लागते सिंगल पर्सन. तर इथे फोटो सुद्धा काढून घेतला. तर यानंतर माझ्या फोनची बॅटरी एकदम लो झाली होती. नंतरच्या स्पॉटला आम्ही गेलो, तर तो व्हिडिओ शूट झाला नाही. तिथे स्कॅम होतो, पण म्हणजे 50 रुपयाचा डब्बा असे घ्यायला लावतात पेढ्याचा आणि काहीच नसतं, फालतूपणा आहे. तो व्हिडिओ शूट नाही झाला. म्हणजे फोनची मेमरीच हे झाली होती, फोनची बॅटरीच लो झाली होती. त्यामुळे इथेपर्यंत तुम्हाला जे आहे व्हिडिओ दाखवलेला आहे, तुम्ही नक्की आशा करते तुम्हाला आवडला असेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता दुसऱ्या दिवशी आम्ही माता रानीच्या दर्शनाला पहाडावर चढलो. तो व्हिडिओ मी समोरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल सगळं. तोपर्यंत बाय.